थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 9 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे तेजसने मानसीची समजूत तर घातलेली असते. इतक्यात तिथे नर्स येते. नर्स तेजसला विचारते की तेजस प्रभू आणि मानसी सनस तुम्हीच का? तेव्हा आता ते दोघे होकार देतात. तर तिथे आता नर्स सांगते की हे बघा, पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, त्यांना धक्का बसेल असं काहीही तिथे जाऊन बोलू नका. तुम्ही सध्या थोड्या वेळासाठी त्यांना भेटू शकता. तर आता नर्स गेल्यानंतर तेजस तिथे मानसीला सांगतो की हो मिस लकी चांप, डोळे पुसा, स्ट्रॉंग व्यक्ती आहात ना तुम्ही, चला तर मग. आणि नर्सने काय बोललं हे लक्षात ठेवा. त्यानंतर दोघेही जातात. तेव्हा आता तेजस अगदी छान असा संपतरावांना बोलत असतो. तो म्हणतो की काय संपतराव, अहो तुम्ही अगदी ठणठणीत आहात असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे, परंतु मनूला आता आपल्या बापाची अवस्था पाहून रडू आवरतच नाही. संपतराव तुम्हाला माहिती आहे का, थोडंसं आता औषध पाणी करायचं आहे आणि आपल्या आपल्या घरी जायचं आहे. लक्षात येत आहे का तुमच्या? तेजसच्या त्या वाक्यावरती आता मनू तेजसकडे पाहत असते. तेव्हा संपतराव आता ऑक्सिजनचा मास्क काढतात. तेव्हा आता मनू सांगते की बाबा तुम्ही काय करताय? तर त्यानंतर संपतला आता मनूचं लग्न मोडल्याचा खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यातून मनूच्या लग्नासाठी संपतरावांनी सगळं काही घाण ठेवून स्वतः कर्जबाजारी झालेला असतो. त्याचाही दुसरा धक्का संपतरावांसाठी असतो. तर संपतराव तिथे आता तेजसला सांगतात की मनूताईचं लग्न. तिथे आता तेजस संपतरावांची समजूत घालतो. तो सांगतो की संपतराव, अहो मिस लकी चांपचं लग्न होणार की पुन्हा? काय आहे, थोडासा गैरसमज झाला आहे ना. मी बोलतो ना रणजितरावाशी, तुम्हाला हवं तसं धूमधडाक्यात पुन्हा लग्न लावून देऊयात ना आपण. तेव्हा आता तेजस खूप छान हसून आता संपतरावांशी बोलत असतो, त्यांना आधार देत असतो, धीर देत असतो. इतक्यातच आता तिथे हॉस्पिटलमध्ये पोलिसांची एंट्री होते. तर इकडे मनू आता संपतरावांच्या शेजारी बसलेली असते. तिला संपतरावांची अवस्था काही पाहवतच नाही. ती खूप रडते. तेव्हा आता तेजस संपतरावांना सांगतो की संपतराव होणार, अहो तुमच्या मुलीचं लग्न 100% होणार. इतकी हुशार मुलगी आहे, मग तिला कोण नकार देईल? रणजितरावांशीच तुमच्या मुलीचं लग्न होणार असं तेजस शब्द देतो तिथे. परंतु नियतीच्या मनात आणि संपतरावांच्याही मनात वेगळंच काहीतरी आलेलं असतं. तर त्यानंतर तेजस संपतरावांची समजूत घालायला लागतो. तो सांगतो की संपतराव तुम्हाला पाहिजेच तर तसंच तुमच्या मुलीचं लग्न होणार. आणि गावाचं काय घेऊन बसलात संपतराव? त्याच गावासमोर तुमच्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात होणार. आणि पैशाचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही हा. पैशाची सगळी व्यवस्था करणार मी. तुम्हाला फक्त आता लवकरात लवकर बरं होऊन घरी जायचं आहे. लक्षात येतंय का तुमच्या? तर त्यानंतर तेजस संपतला म्हणतो की काय संपतराव, आता तुम्हाला संकट काही आत्ता आले आहेत का? याआधी आयुष्यात संकट आलीच होती की. स्वतःचं काहीच नसताना सुद्धा आता वीटभट्टी उभी केली, स्वतःचं एक अख्खं विश्व निर्माण केलं. तुम्हीच सांगितलं होतं ना दारूच्या नशेमध्ये. तेजस आता तिथे हसायला लागतो. तेव्हा मानसी तेजसकडे पाहतच राहते. तेजस आता ज्या प्रकारे संपतला आधार देत असतो ते पाहून आता मानसीला खूप छान वाटत असतं. पुढे आता तेजस संपतला सांगतो की संपतराव कोण आहात तुम्ही? पक्की वीट आहात ना, असंच म्हणता की तुम्ही. मग आता किती ऊन आलं, वारं आलं, वादळ आलं, तरी सुद्धा आता ती वीट हलणार आहे का? नाही ना. ही वीट हलणं तर शक्यच नाहीये. आता तेजसच्या एवढं सगळं समजावण्यानंतर संपतरावांच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आलेली असते आणि ते पाहून तिथे आता तेजस सांगतो की हां, आता कसं असंच कायम हसत राहायचं संपतराव. अहो त्या संकटाला सुद्धा वाटू द्या ना, की आपण एवढं आलो आहोत तरी सुद्धा हा बाबा आमच्याकडे पाहून हसतोच आहे. तेव्हा आता मनूच्याही चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं आणि मनू तिथे आता संपतरावांना सांगते की हो बाबा, हे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. मनू तिथे संपतरावांना सांगते की बाबा, माझं लग्न नाही झालं तरी सुद्धा मला चालेल, परंतु मला तुम्ही हवे आहात बाबा, प्लीज माझ्यासाठी बरे व्हा. तेव्हा आता मनू खूप रडत असते. तर संपतरावांना आता काही केल्या गावाच्या समोर मनूच्या लग्नाची शपथ घेतलेली काही लक्षातून जातच नसते. त्यानंतर संपतरावांना तेजस त्यांच्या आयुष्यात आला, अगदी देवासारखा तो त्यांच्या आयुष्यात धावून आला. हे सगळे काही प्रसंग आता आठवायला लागतात की तेजसने कसा आता संपतरावांच्या घराला, कुटुंबाला, संपतरावांना आधार दिला होता. सगळ्यांना सांभाळून घेतलं. प्रत्येक वेळी प्रत्येक बाजू सावरून घेतली त्याने. जेव्हा आता संपतराव खचून गेले होते तेव्हाही आता त्यांना आधार देणारा तेजसच होता. तेजसच्या मिठीत जाऊन आता संपतरावांनी त्यांच्या सगळं काही दुःख होतं ते सगळं काही तेजससोबत शेअर केलं होतं. ते सगळे प्रसंग, त्या सगळ्या आठवणी संपतरावांच्या नजरेसमोर आलेल्या असतात. त्यानंतर संपतरावांना पुढचे आता लग्नाच्या आधीचे प्रसंग आठवतात की रजनीने आता चांदीच्या ताटासाठी लग्न अडवून ठेवलं होतं.
परंतु तेजसने ऐनवेळी येऊन आता चांदीचं ताट घेऊन येत तिथे पुढच्या विधी सगळ्या काही पूर्ण झाल्या होत्या। तर संपतसाठी आता तेजसने पैशांची व्यवस्था केली होती। त्याला आधार द्यायचा म्हणून त्याला पैसेही दिले होते। मनूच्या चेहऱ्यावरती आता नाटकाकडून गोड स्माईल घेऊन येणारा तो तेजस त्यांना आठवत असतो। लग्नाच्या विधीमध्ये जेव्हा निधीचा पाय अडखळलेला असतो आणि आता तो कलश पडणार इतक्यात तेजसने तो नारळ वाचवला होता, तो तेजस आता संपतरावांना आठवत असतो। त्यानंतर जेव्हा आता रजनी लग्न मोडून निघून चालली होती त्यावेळी तेजस आता त्यांच्या हातापाया पडत होता, ते लग्न व्हावं म्हणून प्रयत्न करत होता। हे सगळे प्रसंग आता एका क्षणात संपतरावांच्या नजरेसमोर आलेले असतात आणि मनूचं बोलणंही आता संपतरावाच्या अचानक लक्षात येतं की प्रेमाचं नातं, लग्नाचं नातं हे प्रेमाने जोडलं जातं, व्यवहाराने नाही बाबा। इतक्यात आता तेजसची हाक ऐकतात संपतराव भानावरती येतात। तेव्हा तेजस सांगतो की ऐकलं का संपतराव, ओ ऐका, तुमची मुलगी काय म्हणते की तुमचं बरं होण्यातच तिचं सुख आहे। मग आता तुमच्या मुलीच्या सुखासाठी तरी तुम्हाला या संकटातून बाहेर पडावं लागेल ना संपतराव। त्यानंतर संपतराव पटकन हातात तेजसचा हात घेतात हातात आणि त्यानंतर मनूचाही हात हातात घेतलेला असतो। त्यानंतर मनू उठते तेव्हा आता संपतराव तेजसच्या हातामध्ये मनूचा हात टेकतात। तर धक्क्यानेच मनू आता तेजसकडे पाहायला लागते आणि तेजस मनूकडे। तेव्हा आता संपतरावांची इच्छा असते की आता मनू म्हणले होते अगदी तेच होणार, लग्नाचं नातं हे प्रेमाने जोडलं जातं, व्यवहाराने नाही। म्हणून आता मनूसाठी तेजसची संपतरावांनी निवड केलेली असते आणि मनूला आता सुखात ठेवू शकणारा, तिला कायम आधार देणारा हा तेजसच आहे, हे आता बरोबर संपतरावांच्या लक्षात आलेलं असतं। तर संपतराव हातात हात दिल्यानंतर मनूच्या हातामध्ये आता मंगळसूत्र टेकतात आणि तेजसला सांगतात की तेजसराव, असेच कायम पाठीशी राहाल ना माझ्या मनूच्या। तेव्हा आता तेजस तिथे शब्द देतो की हो संपतराव, मी कायम त्यांच्या पाठीशी असेल। माझ्या मनूताईची आता तुमच्यावरती जबाबदारी आहे तेजसराव, सगळं काही तुम्हीच सांभाळा, असं तेजसला तिथे आता संपतरावाने आता तेजसकडून वचन मागितलेलं असतं आणि तेजसने जराही आता विचार न करता ते वचन देऊनही टाकलेलं असतं। तर त्यानंतर संपतराव मनूची माफी मागतात आणि तेजसला सांगतात की माझी मनूताईच माझं सगळं जग आहे। तेव्हा आता तिथे मनूची ही संपतराव माफी मागतात। ते सांगतात की उगाचच मी प्रतिष्ठेच्या पैशांच्या मागे लागलो होतो, परंतु तुझा आनंद कधीच मी बघितला नाही। तेव्हा आता तिथे मनू सांगते की राहू दे तो बाबा, स्वतःला नका त्रास करून घेऊ। इतक्यात आता नर्स बाहेर येते आणि तेजसला बाहेर बोलावल्याचं सांगते। तेजस आता संपतरावांना सांगतो की आलोच मी, आणि मनूच्या हातातून हात सोडून तो जातो। थोडा दूर गेल्यानंतर तेजस परत थांबतो आणि मागे वळून आता एकदा संपतरावांना आणि एकदा मनूला पाहतो आणि ती मनूला आता गोड स्माईल देतो आणि तिथून बाहेर येतो। तेजस बाहेर आलेला असतो तेव्हा आता तो रिसेप्शनवरती विचारतो की मला बोलावण्यात आलं होतं का। तेव्हा तिथे आता इन्स्पेक्टरकडे पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर सांगतात की तेजस प्रभू तुम्हीच का, तुमच्या विरोधात तक्रार आहे की तुम्ही तुमच्याच घरात 2 लाख रुपयांची चोरी केली आहे, अशी आमच्याकडे आता तुमच्या वहिनी गायत्री प्रभू यांनी तक्रार दिली आहे। तेव्हा आता तेजसला मोठा धक्काच बसतो। तर तेजस आता निमूटपणे हॉस्पिटलमध्ये दंगा कालवा न करता, काहीच तमाशा न घालता तिथून पोलिसांसोबत गुपचूप निघून जातो। आता नंदू आणि कमलाकर या दोघांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केलेला असतो, परंतु तेजस आता न थांबता त्यांच्यासोबत जातोही। तर इकडे मनू जेव्हा आता ते बंद पुडी उघडून पाहते तर त्यामध्ये मंगळसूत्र असतं। तर मनू धक्क्यानेच आता बाहेर पाहायला लागते। अचानकपणे आता संपतरावांची तब्येत बिघडलेली असते। संपतराव अखेरचा आता श्वास घ्यायला लागलेले असतात। तेव्हा आता मनूला मोठा धक्का बसलेला असतो संपतची अवस्था पाहून। तर संपतराव तिथे आता मनूला वचन मागतात। ते म्हणतात की कायम आता आयुष्यभर तेजस साहेबांसोबत सुखाचा संसार कर, मला हेच वचन हवं आहे मनूताई। तेजसरावांनी आपल्याला संकटामध्ये लई मदत केली आहे, अगदी घरचा माणूस असल्यासारखं खंबीरपणे माझ्या पाठीशी ते उभे राहिले आहेत। आणि एवढंच नाही तर आता मला लग्नात कर्ज झाले आहे म्हटल्यानंतर त्यांनी 2 लाख रुपये सुद्धा आणून दिले होते। खरंच देव माणूस आहे तो। तेव्हा आता संपतरावांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलेला असतो। आता मनूला तिथे काय करावं हेच सुचत नसतं। मनू आता डॉक्टरांना जोरजोरात हाका मारायला लागलेली असते। त्यानंतर मनूला तिथे काय करावं हेच सुचत नसतं। संपतरावांची तब्येत अचानक आता खूप खराब होत चाललेली असते। मनू पटकन आता ऑक्सिजन मास्क लावते आणि मनू बाहेर जाणार इतक्यात आता संपतरावांनी तिचा हात घट्ट पकडलेला असतो। तेव्हा मनू आपला हात सोडवते आणि बाहेर पळत येते। तर ती आता मामांना विचारते की मामा, अरे डॉक्टर कुठं आहेत, तेजस कुठं आहेत।
तेव्हा आता नंदू सांगतो की तेजसराव पोलीस साहेबांसोबत गेले आहे, परंतु काय झालं आहे. तेव्हा आता मनू रडायला लागते. ती म्हणते की बाबांना काय होतंय मला कळत नाहीये, प्लीज मामा चल ना डॉक्टरांना बोलव. तर पटकन मनू आता आतमध्ये जाते. डॉक्टर आता खूप प्रयत्न करायला लागलेले असतात. तर तिथे संपतरावांचे हार्टबीट, पल्स रेट सगळं काही आता कमी व्हायला लागलेलं असतं. अखेर आता संपतरावांच्या अखेरचा श्वास घेण्याची वेळ आलेली असते. तरीही मनूने हिंमत हारलेली नसते. मनू तिथे आता संपतरावांशी बोलत असते. त्यांना सांगते की बाबा बाबा प्लीज आपल्याला आता घरी जायचं आहे, आपल्याला आपलं जग पुन्हा उभं करायचं आहे. तुम्हाला काही होणार नाही आहे बाबा, तुमच्या मनूला आता तुम्हाला सुखात बघायचं आहे ना बाबा, प्लीज उठा ना. शेवटी आता इथे संपतरावांचा अखेरचा श्वास संपलेला असतो आणि डॉक्टरचे प्रयत्न सुद्धा. डॉक्टर तिथे आता मनूला धक्कादायक बातमी देतात की आता संपतराव राहिलेले नाही आहेत. मनूला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिच्या पायाखालची जमीनही सरकलेली असते. तिथे सनस कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. नंदू, कमलाकर, मनू आता तिघेही दायमोकळून तिथे रडायला लागलेले असतात. मनू आपल्या बापाला हाका मारत असते, परंतु आता त्याचा काहीच उपयोग होणार नसतो, कारण मनूची हाक तिच्या बापापर्यंत आता कधीच पोहोचणारी नसते. तर त्यानंतर आता संपतरावांच्या अंत्यसंस्काराची सगळी काही तयारी झालेली असते. तिथे आता मनू, निधी, संपदा तिघेही कोसळून गेलेले असतात. अख्खं गाव आता संपतरावांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेलं असतं. मनू जेव्हा आता ते मंगळसूत्र उघडून पाहते, त्या मंगळसूत्राकडे पाहिल्यानंतर मनूला आता तिच्या बापाचं वचन आठवतं की मनूला त्यांनी सांगितलेलं असतं तेजससोबत सुखाने संसार करायला. मनूची नजर फक्त आणि फक्त तेजसला शोधत असते. तर मनू आता विचार करत असते की मिस्टर राष्ट्रहित कुठे गेले. संपतरावांनी सगळं काही आता तेजसबद्दल सांगितलेलं असतं की कसा तेजसने प्रत्येक संकटात संपतला आधार दिला होता, त्याची ढाल बनून त्याच्या पाठीशी उभा राहिला होता. तर इकडे तेजस आता जेलमध्ये असतो. हे सगळं काही कारस्थान गायत्रीने केलेलं असतं. तेजसलाही आता जेलमध्ये खूप अस्वस्थ वाटत असतं. तर इकडे काही केले आता मनूला तेजस दिसत नसतो. तिची नजर सतत तेजसला शोधत असते. सतत आता तिला वाटत असतं की तेजस पटकन यावा आणि मिस लकी चांप अशी हाक मारावी, परंतु मनूला आता ते सगळं काही शक्य होणार नसतं. तर त्यानंतर आता कमलाकर संपतरावांच्या बॉडीला तिथे मनूला अग्नी द्यायला सांगतात. त्यानंतर मनू आता संपतरावांना अग्नी देते. मनू परत आता जेव्हा संपदाकडे गेलेली असते, तर ती आईच्या गळ्यामध्ये पडून आता खूप जोरजोरात रडायला लागलेली असते. तिथे अण्णासाहेब मात्र नामानिराळी असतो. सगळं काही करून सवरून आता संपतराव नावाचा काटा त्याच्या बाजूला झालेला असतो. परंतु निधी, मनू या दोघी आता आपल्या बापाविना पोरक्या झालेल्या असतात. अचानकपणे मनूच्या खांद्यावरती एक हात आलेला असतो. तेव्हा आता मनूला वाटतं की नक्कीच तेजस असेल. मनू खुश होऊन जेव्हा पाठीमागे वळून पाहते, तर समोर रणजित उभा असतो. रणजितला पाहून आता मनूच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि त्यानंतर मनू खूप भडकते. ती रणजितला आता जोराची ढकलते आणि त्याला जाब विचारायला लागते. तर ती विचारते की का आला तुम्ही इथे आता. तेव्हा आता मनूला रणजित समजावायला लागतो. तो सांगतो की मानसी मला माफ कर. मनू इतकी भडकलेली असते की ती सगळं गावासमोर आता रणजितला जाब विचारते. ती विचारते की कशासाठी माफ करायचं आहे मी तुम्हाला, लग्नाचा व्यवहार केला म्हणून माफ करायचा आहे का? तुमच्या आईने तुम्ही माझ्या वडिलांचा अख्ख्या गावासमोर अपमान केला त्यासाठी माफ करायचं आहे का? काय झालं आहे हे? मनू आता रणजितला सांगायला लागते की हे जे काही घडलं आहे ना, ते सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे घडलं आहे. तेव्हा आता ते रणजित मनूला सांगतो की मनू मी समजू शकतो तुझी अवस्था. तेव्हा मनू आता खूप जोरजोरात चिरकायला लागते. ती म्हणते की नाही समजू शकणार कुणीच माझी अवस्था. हे सगळं काही तुमच्यामुळे घडलं आहे, तुमच्या आईमुळे घडलं आहे. माझ्यासोबत आता लग्नाचा तुम्ही फक्त व्यवहार केलात. तुमच्या आईने लग्नासाठी केलेल्या प्रत्येक अट माझ्या बापाने मान्य केली होती. किती आनंदात होता माझा बाप. अख्ख्या गावाला ओरडून ओरडून सांगितलं होतं की माझ्या लेकीचं लग्न आहे. आणि आज माझ्या बापाची जी अवस्था आहे ना, ती फक्त तुमच्यामुळे झाली आहे रणजित. मी कधीच नाही माफ करणार तुम्हाला. म्हणून खूप भयंकर चिडलेली असते रणजितवरती. मनू परत आता रणजितला जोरजोराची ढकलायला लागते आणि त्याला सांगत असते की जा इथून, या सगळ्या माझ्या परिस्थितीला तुम्ही जिम्मेदार आहात. तेव्हा आता ते रणजितला खूप अपराधी वाटत असतं. तर हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की तेजस आता पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टरला फोन मागतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगतात की फोन कशाला हवा आहे तुला.
तेजस सांगतो की अहो साहेब, मला प्लीज हॉस्पिटलमध्ये फोन करू द्या, तो माणूस खूप सिरियस असेल, मला जायचं आहे, विचारायचं आहे त्यांना फक्त. तर पोलीस आता इन्स्पेक्टर फोन न देता तेजसचाच अपमान करतात. ते सांगतात की स्वातंत्र्य सैनिकाचा नातू ना रे तू, मग आता स्वतःच्याच घरी चोरी करायची काय गरज होती तुला, आणि आता मोठा माणुसकीचा आव आणतोयस. तेव्हा आता तेजसलाही खूप अपराधी वाटतं. तर त्यानंतर अख्खा गाव आता संपतरावांच्या घरी जमलेला असतो. तिथे आता मनू सांगते की माझ्या बाबांनी कधीच कोणाला त्रास न देता माणुसकीने सगळं काही केलं आहे. तिथे आता जबरदस्त धमाका करत अण्णासाहेब सांगतात की हो, बरोबर बोलते आहे मनूबाळ. संपतरावांनी खरं तर माझ्याकडून पैसे घेतले होते आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याने माझ्याकडे इटभट्टी घाण ठेवली होती. आता वीटभट्टी आपली गेली आहे हातातून हे लक्षात येताच मनू, संपदा आणि निधी या तिघींना जबरदस्त धक्का बसलेला असतो. संपतरावांचं अख्खं कुटुंब आता उद्ध्वस्त झालेलं असतं आणि रस्त्यावरती आलेलं असतं. तर आता संपतरावांना दिलेल्या वचनाप्रमाणे तेजस मनूची आणि तिच्या कुटुंबाची साथ कशी निभावणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा आजचा भाग नक्की तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.